राम राम मित्रांनो, आज काहीतरी वेगळं करूया. वेगळं म्हणजे काय? माझी गाय व्याली आहे. पण त्या गायीच्या पहिल्या दाराच्या दुधाला खरवस म्हणतात. हे तुम्हाला सर्वांना माहिती, मला पण माहिती. पण तो कसा बनवतात हे मी शिकलोय. प्रॉपर एकतर तो सॉफ्टच झाला पाहिजे. काही वेळा, बऱ्याच वेळा असा रबरासारखा लागतो, मजा येत नाही. तसा का लागतो? गायीच्या पहिल्या दारेचं दूध व्याल्यानंतर जी पहिली दार काढतो आपण ते घट्ट असते. इतकं घट्ट असतं की त्याचं डायरेक्ट जर खरवस बनवला तर रबरासारखा लागतो. मग त्याच्यामध्ये दुसरं दूध मिक्स करायचं. किती करायचं? त्याच्या घनतेच्या प्रमाणात करायचं. ते जर जास्त घट्ट असेल तर जास्त दूध टाकायचं. साधं दूध म्हणजे जुनं दुसऱ्या गाईचं किंवा म्हशीचं व्याल्यानंतरचं 1 महिन्यानंतरचं दूध पाहिजे. ते दूध त्याच्यामध्ये मिक्स करायचं. त्याला आपण साधं दूध म्हणतो. आणि खरवसाचं दूध म्हणजे गायची पहिली दार, दुसरी, तिसरी, काही गाया चौथ्या दाराला पण खरवस देतात. पण त्याचा राठपणा कमी 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 होत जातो, सॉफ्ट बनत जातो. तर पाहूया आपण कसा बनवायचा खरवस. तुमचा वेळ वायाला जायला नको म्हणून सगळं साहित्य घेऊन बसलोय. तर ठीक आहे, या इकडं. हे आहे साधं दूध. हे मोजून घेऊ आपण. 1 2 3 साधारण 4 ग्लास. 4 ग्लास दूध आपण साधं दूध घेतलं. आता खरवसाचं दूध घेऊया. खरवसाचं दूध, त्याला पहिल्या दाराचा खरवस, ते किती घेतलं पाहिजे? 1 2. आता आपण काय केले? 4 ग्लास दुधाला 2च ग्लास खरवसाचे घेतले. जर तुमचा खरवस पातळ असेल तर 4ला 4 टाका. काही गायी घट्ट दूध देतात, काही दूध पातळ देतात. मग घट्ट दुधाची गाय माझी असल्यामुळं मी याला 4 ग्लासाला 2च ग्लास खरवस ओतलेला आहे. आता त्याला पावशेर गुळ तयार करून ठेवला मी छलून. हा पावशेर गुळ. कोणी साखर पण घेऊ शकता. ही विलायचीची पावडर तुम्हाला किती पाहिजे त्या प्रमाणात. पावडर बारीक व्हावी म्हणून विलायच्या बरोबर थोडी साखर टाकलेली. आता हे आपण हलवून घेऊ पूर्णपणे विघरेपर्यंत. गुळ विघरेपर्यंत हलवायचं. या इथून जवळून बघा. याच्यामध्ये काय आहे? गुळ आणि विलायची. मित्रांनो, आता ह्या पातेल्यापेक्षा मोठं पातेलं घ्यायचं आणि त्या पातेल्यामध्ये तांब्याभर पाणी टाकायचं साधं, ही वाफ बनण्याकरता. ह्याच्यामध्ये हे बारकं पातेलं मांडायचं. आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. आता ही गॅसवर, शेगडीवर, चुलीवर, स्टोव्हवर, कशावर पण ठेवू शकता तुम्ही. हे असंच शिजायला ठेवून द्यायचं. 15 मिनिटं गॅस किंवा शेगडीवर ठेवणार. आतल्या पाण्यामध्ये, आतल्या पाण्याची वाफ होऊन ह्याच्यामध्ये घामपुड जाऊन आत एक झाकणी ठेवणार आणि परत हे ठेवणार. साधारणपणे 15 मिनिटं हे उकळून द्यायचं. बाहेरचं पाणी उकळणार, आतला चिक शिजणार. आपण 15 मिनिटांनी परत पाहू. तर मित्रांनो, बरोबर 15 मिनिटं झाले आपले. आता हे बनलं असणार आहे. तर आपण ह्याला बाहेर घेऊ हॉलमध्ये आणि पाहू कसं बनलंय.
बघा आता हे मित्रांनो, ह्याला म्हणतात खरवसवाड्या. आता आपण याचे काप घेऊ. हे बघा, तुम्हाला वाटल्यास तुम्ही याच्यावर ड्रायफ्रूट पण टाकू शकता बनवताना, ज्याची त्याची आवड असते. पाहून कळणार नाही. तुम्हाला माहिती, पाहून काहीच कळत नाही, खाऊन बघावं लागतं. मी आता हे खाऊन बघणार. विलायची, गूळ, ड्रायफ्रूट अशी चव लागते ते आपल्यातून. मला आनंद आला, तुम्हाला सुद्धा आनंद येऊ द्या. धन्यवाद.